नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, 22 मार्च 2024 रोजी जो काही इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र बोर्डच्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा इतिहास आणि राज्यशास्त्राचा पेपर होणार आहे. त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका तसेच काही IMP प्रश्न बघणार आहोत. परंतु तुम्ही सर्वप्रथम या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा तुम्हाला विज्ञान 2चा पेपर सोपा गेला की अवघड गेला. यामधनं आम्हाला हे कळेल की विद्यार्थी स्टार्टिंगपासून व्हिडिओला शेवटपर्यंत बघतायत. तुम्हाला विज्ञान 2चा पेपर सोपा गेला की अवघड, फक्त एवढं कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चला व्हिडिओला स्टार्ट करूया. विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक शास्त्र, इतिहास व राज्यशास्त्राचा पेपर ज्यासाठी तुम्हाला गुण आहेत 40. सर्व प्रश्न मग अगदी महत्त्वाचे आहेत, तर तुम्ही व्हिडिओला पहिल्यापासून म्हणजे स्टार्टिंगपासून शेवटपर्यंत बघा. PDF डाउनलोड कसं करायचं हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, MCQचे प्रश्न म्हणजेच तुम्हाला बहुपर्यायी प्रश्न असतात. पहिल्यामध्ये तुम्हाला अमध्ये म्हटलेलं आहे, दिल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला गाळलेल्या जागा भरायच्या आहेत. ज्यामध्ये पहिला प्रश्न आहे, आधुनिक इतिहासाचा जनक टिंब यास म्हणता येईल. 4 पर्याय आहे विद्यार्थी मित्रांनो. अमध्ये आहे व्हॉल्टियर, ब मध्ये आहे तुम्हाला रेने देकार्त, क मध्ये आहे तुम्हाला लिपॉर्ड रांके, ड मध्ये आहे तुम्हाला कार्ल मार्क्स. जो काही योग्य पर्याय आहे तो निवडा आणि उत्तर लिहा, तुम्हाला मार्क मिळून जातील. आता तुमचे विद्यार्थी मित्रांनो, पहिले 5 पेपर झालेत की हो ठीक आहे, 7 पेपर झाले. आय थिंक 7 पेपर झाले. ते 7 पेपर कसे गेलेले असो, तुम्हाला इतिहास आणि भूगोलचा पेपर इतका सोपा असं जाणार आहे. जसे की विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या आई आपल्या बाळाला समजून सांगत असते तशा पद्धतीने तुम्हाला फक्त सर्रास कॉप्या चालणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पूर्णपणे बोर्डाच्या पेपरला कॉप्या केलेल्या नाही आहेत त्यांना मी सांगेल, सजेस्ट करेल की तुम्ही बिंदास्त कॉप्या वगैरेमध्ये घेऊन जा. कारण तुम्हाला डायरेक्टली पस्तावा होईल की आपण या पेपरला कॉपी का आणली नाही. तुम्हाला काहीच म्हणजे जे शेवटचे 2 पेपर आहे हे तुमच्या हक्काचे असतात. तुम्हाला कोणी काही बोलत नाही, त्यामुळे तुम्ही परिपूर्ण कॉप्या वगैरे यामध्ये करू शकता. बट मी तुम्हाला जे काही IB प्रश्न सांगत आहे ते करून जा, म्हणजे तुम्हाला अजून पेपर सोपासा वाटेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे ज्यामध्ये तुम्हाला विज्ञान आणि इतर सर्व ज्ञान शाखांची टिंब ही जननी मानली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, 4 पर्याय आहे. अमध्ये आहे तुम्हाला तत्वज्ञान, ब मध्ये आहे तुम्हाला नीतिशास्त्र, क मध्ये आहे तुम्हाला इतिहास आणि ड मध्ये आहे तुम्हाला मानववंशशास्त्र. पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला तिसरं महाबळेश्वर जवळील भिलारे टिंब गाव म्हणून प्रसिद्ध आहे. विद्यार्थी मित्रांनो, 4 पर्याय आहे. अमध्ये आहे वनस्पतींचे, ब मध्ये आहे आंब्याचे, क मध्ये आहे पुस्तकांचे, ड मध्ये आहे किल्ल्यांचे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ब मध्ये तुम्हाला पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा. चुकीची जोडी ओळखून लिहायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, विकार राजवाडे मराठ्यांच्या इतिहासाची साधने. दुसरा आहे तुम्हाला स्वातंत्र्यवीर विदा सावरकर, ज्यामध्ये आहे द इंडिया वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 स्वातंत्र्य समर. ओके. त्यानंतर दुसऱ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पंडिता रमाबाई स्त्रीपुरुष तुलना, महात्मा फुले गुलामगिरी यामधील पहिल्या जोडीमधील जी काही चुकीची जोडी आहे ती ओळखून लिहायची. दुसरामध्ये आहे तुम्हाला दर्पण बाळशास्त्री जांभेकर, केसरी बाळ गंगाधर टिळक, दीनबंधू गोपाल हरी देशमुख. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पुढे दिला आहे प्रभाकर, जे काय भाऊ महाजन. यापैकी जी चुकीची जोडी आहे ती ओळखून टिक करा आणि लिहा, तुम्हाला मार्क मिळून जाईल. पुढे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तिसऱ्या जोड्यामध्ये ज्यामध्ये लेणी नाथेरान चिखलदरा. त्यानंतर दुसरा आहे रेल्वे स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई. त्यानंतर तिसरा आहे अभयारण्य दाजीपूर. त्यानंतर नैसर्गिक वारसा पश्चिम घाट व तेथील कासपठार. सर्वप्रथम यामध्ये जी काही चुकी जोडी आहे ती लिहून टाका, तुम्हाला मार्क मिळून जाईल. त्यानंतर प्रश्न दुसरा ज्यामध्ये तुम्हाला खालील संकल्पना चित्रे पूर्ण करा, ज्यामध्ये आकृतीबंध पूर्ण करायचे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतातील जागतिक नैसर्गिक वारसा स्थळे, जागतिक नैसर्गिक वारसा स्थळे लिहायचे आहेत. 6 लिहायचे आहेत. त्यामध्ये 2 लिहून दिले, 4 तुम्हाला लिहायचे आहेत, कंप्लीट करायचे आहेत, तुम्हाला मार्क मिळून जातील. पुढे जाऊया विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. आता तुम्हाला संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला बैठे खेळ ही संकल्पना चित्र विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पूर्ण करायचं आहे, तुम्हाला मार्क मिळून जातील. जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे, ज्यामध्ये पर्यटनाचे प्रकार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लिहायचे आहेत. कृषी पर्यटन झालं किंवा प्रवासी पर्यटन जे काही आहेत ते लिहा, तुम्हाला मार्क्स इथे मिळून जातील. ओके. जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे, ज्यामध्ये तुम्हाला थोडक्यात टिपा लिहायच्या आहे. श्रीवादी इतिहास यावरती टिपा लिहा. त्यानंतर मनोरंजनाची आवश्यकता यावरती टिपा लिहा किंवा खेळांचे महत्त्व यावरती, कोणतेही 2 यांच्यावरती तुम्ही टिपा लिहा, तुम्हाला मार्क्स मिळून जातील. त्यानंतर तिसरा आहे पुढील विधाने सकारांत स्पष्ट करा. पुढील विधाने सकारांत स्पष्ट करायच्या, ज्यामध्ये पहिला आहे व्हॉल्टियर हा आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होता असे म्हटले जाते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा आहे जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे परंपरा यांची अगदी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, कलेच्या इतिहासांचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. त्यानंतर चौथा आहे अभिलेखागारे व ग्रंथालये, नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध असतात. त्यानंतर चौथा आहे दिलेल्या उत्तराचे वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक उतारा दिलेला आहे आणि त्यावरती काही आधारित प्रश्न आहेत. ते प्रश्न तुम्ही वाचा आणि त्यांची उत्तर लिहा, तुम्हाला परिपूर्ण मार्क्स तिथे विद्यार्थी मित्रांनो मिळून जातील. ओके. जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे, ज्यामध्ये तुम्हाला म्हणजे त्यावरती परिच्छेदावरती काही प्रश्न आहेत. त्यानंतर 5वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तर लिहा, कोणती 2. पहिला विद्यार्थी मित्रांनो, मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय. दुसरा आहे लिखित साधनांचा अभ्यास करणाऱ्या कोणत्या प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता असते. तिसरा विद्यार्थी मित्रांनो, कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट
स्पष्ट करा. 14 वृत्तपत्रे सुरू होण्याआधीच्या काळात बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जगभर कोणते मार्ग अवलंबले जात असत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विचारला गेलेला 6वा प्रश्न ज्यामध्ये आहे राज्यशास्त्राचा वरती आधारित प्रश्न. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. लोकशाहीचा गाभा म्हणजे तर 4 पर्याय आहे. मध्ये प्रौढ मताधिकार आहे. त्यानंतर ब मध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण, क मध्ये राखीव जागांचे धोरण, ड मध्ये आहे न्यायालयीन निर्णय. त्यानंतर दुसरा विद्यार्थी मित्रांनो शेतकरी चळवळीची टिंबटिंब ही प्रमुख मागणी आहे. अ मध्ये तुम्हाला वनज जमिनीवरून लागवड करण्याचा अधिकार मिळवावा. त्यानंतर तुम्हाला दुसरा आहे शेतमालाला योग्य भाव मिळावा. क मध्ये तुम्हाला ग्राहकांचे संरक्षण करणे आणि ड मध्ये तुम्हाला धरणे बांधावीत. त्यानंतर जाऊयात विद्यार्थी मित्रांनो पुढे 7वा प्रश्न आहे तुम्हाला ज्यामध्ये तुम्हाला पुढील विधाने चुकी बरोबर ते सकारात्मक स्पष्ट करा. ज्यामध्ये पहिला आहे भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. दुसरा आहे राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. तिसरा विद्यार्थी मित्रांनो डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांना महत्त्व वाढत आहे. त्यानंतर शेवटचा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहे ज्यामध्ये तुम्हाला पुढील संकल्पना स्पष्ट करा. माहितीचा अधिकार आणि प्रादेशिकता ही संकल्पना स्पष्ट करायची. ब मध्ये तुम्हाला दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. भारतातील राष्ट्रीय पक्ष ही तुम्हाला संकल्पना चित्र पूर्ण करायची किंवा तुम्हाला लोकशाही मूल्य ही संकल्पना चित्र पूर्ण करायची तुम्हाला मार्क्स मिळून जातील. त्यानंतर 9वा प्रश्न आहे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तर लिहा. ज्यामध्ये पहिला आहे निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा. आणि दुसरं स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री चळवळी कोणत्या सुधारणांसाठी लढत होत्या. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो 22 मार्चसाठी इतिहास ही विषयाची अगदी महत्त्वाची प्रश्नपत्रिका होती. व्हिडिओ आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. कारण अशाच बोर्डाच्या परीक्षासाठी आम्ही तुम्हाला IMP क्वेश्चन्स वगैरे प्रोव्हाइड करणार आहे. अजून 2 ते 3 व्हिडिओ इतिहास विषयाच्या टाकणार आहे आणि भूगोल विषयाची देखील आम्ही तुम्हाला IMP क्वेश्चन्स आणि IMP प्रश्नपत्रिका प्रोव्हाइड करणार आहे. प्रस्तुत दाखवली गेलेली प्रश्नपत्रिका ही 2020ची होती. किती विद्यार्थ्यांचा सराव झालेला आहे चेक करण्यासाठी आम्ही क्वेश्चन पेपर तुम्हाला प्रोव्हाइड केली. सो प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. आमचं WhatsApp टेम्पररी बॅन आहे. तुम्हाला आमचा इंस्टाग्रामचा ID दिसतो. ओके, इंस्टाग्रामच्या IDवरती मेसेज करा तुम्ही. तिथे तुम्हाला परिपूर्ण PDFs वगैरे सेंड करण्यात येईल. तसंच टेलिग्रामचा ग्रुप देखील दिला आहे. कुठेही मेसेज करा तुम्हाला PDF देण्यात येईल. आणि सर्वांना विद्यार्थी मित्रांनो 22 मार्चच्या इतिहासच्या पेपरसाठी ऑल द बेस्ट. आणि जर तुम्हाला आमचा मिनी कोर्स जॉईन करायचा असेल ज्या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला शिकवणार हाऊ टू अर्न मनी ऑनलाईन आणि खूप काही ओके, त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आणि रजिस्ट्रेशनची लास्ट डेट 30 मार्च ही ठेवण्यात आलेली आहे. सो त्वरित तुम्ही संपर्क साधा आणि तुमचं रजिस्ट्रेशन आम्ही करून घेऊ. ओके, तुम्हाला पूर्ण बॅनर वगैरे आम्ही सेंड करू. तिथेच तुम्ही एकदा कॉन्टॅक्ट कुठेही करा, आम्ही तुम्हाला बॅनर वगैरे फोटो वगैरे सेंड करू. ओके, तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.